हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या आणि व्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, काल होती शिवरात्री आणि काल असतो उपवास. आणि त्या उपवास असतं ना, म्हणून माझ्या पप्पाने ना स्वीट पोटॅटो आणले होते, म्हणजे रताळे आणले होते. तर ते रताळे आजसुद्धा उरलेले आहे. तर माझी मम्मी आणि मी सोचतोय त्या रताळ्यांचं काय करायचं. तर आपण पहिले आता मम्मीला विचारूया की मम्मी आता रताळ्याचं काय करायचं आहे, म्हणजे स्वीट पोटॅटोचं काय करायचं आहे. तर बघूया आपल्याला काय सापडतं. चला आपण आता किचनमध्ये जाऊन मम्मीला विचारू की याचं काय बनवायचं. मित्रांनो, हे बघा, तुम्ही बघू शकतात मम्मीने इथे स्वीट पोटॅटो काढून घेतले. तर मम्मी, आपण याचं काय करणार आहोत? याचे ना आपण चिप्स बनवून घेऊ सुरुवातीला. ओ चिप्स. ही मातीत असतात ना, कंद असल्या कारणाने हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. ओ असे एकदम चोळून धुवायचे. हां. आणि काही खराब निघतात तर त्यांना आपण कापून टाकायचे. हे मॅश कापून घेतलेले. चला मग आपण त्याच्या चकत्या बनवू. ओ ओ मम्मी कशी किसतीये. मम्मी त्याचा गोल गोल निघताय का? नाही बाळा, हे साईडला खराब होतं ना, हां. तर मग मी तो साईडचा हे केला, मग तो गोल नाही येणार. हे बघा, आपल्याला अशी काप करून घ्यायची. ओ वा मम्मी, ते बघ, ते किती व्हाईट व्हाईट दिसत आहे. तळल्यानंतर हे अगदी कुरकुरीत होतात. आणि हे आपण स्टोअर करून पण ठेवू शकतो ना. ओ उद्या आईला उपवास आहे ना, मग आई उद्या हे खाऊ शकतात ना. हां. स्वीट पोटॅटो चिप्स. आपल्याला याचे सुद्धा तसंच मम्मीने जसं केलंय तसंच आपल्याला करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मम्मी कढईमध्ये तेल ओततीये. आता काय करणार आहे मम्मी याच्यात? आता काय टाकणार आहे तू? आपण जे चकत्या केलेल्या आहेत ना, ते आपण कमी तेलावर तळून घ्यायच्या, म्हणजे मंद आचेवर. मम्मी याच्या म्हणजे मम्मी हे पहिले तेल गरम व्हायला पाहिजे का? हो, आताच ठेवले बाळा. ओ म्हणजे आता थोडासा वेट करावं लागेल आपल्याला. मित्रांनो, हे बघा, आता मम्मी ना हे जे आपण किसून घेतलेले चिप्स म्हणू शकतो आपण याला. किसून नाही घेतलेले, स्लाइस केलेले ते. ओ याची स्लाइस करून घेतली मम्मीने. तर आता हे टाकणार आहे मम्मी गरम गरम तेलामध्ये. मी थोडं दुरून व्हिडिओ घेते, जर का माझ्या अंगावर उडालं तर. अंगावर मस्त उडत बाळा. आणि याची एक वैशिष्ट्य आहे की आपण जेव्हा बटाट्याचे चिप्स बनवतो ना, तेव्हा त्याचे स्टार्च काढावं लागतात. त्याचं स्टार्च काढायची आपल्याला गरज नाही. ओ एकदम सोप्या पद्धतीने. म्हणजे इझी आहे. हो, मला खूप इझी वाटतंय, पण मी हे करणार नाही. आपल्याला असं ठेवायचं आहे की गॅसची. काय मम्मी? अगं, मंद आचेवर तळायचे. तुला मंद आचेवर शब्द आवडत नाही ना, म्हणून मी चूप बसली. हो मित्रांनो, मला तर हे करायला खूप इझी वाटतंय, पण तुम्हाला माहीतच आहे पॅरेंट्स जवळ नसताना गॅसच्या जवळ गॅसला चालू करायची हिंमत माझ्यामध्ये नाही आहे. मम्मी, मी हलवू का? नको. मम्मी, हलवायचं ना मला. तू घाबरतील बाळा. जाऊ दे, मला नाही हलवायचं. मित्रांनो, लाल होतो तळायचे आपल्याला. थोडेसे लाल, एकदम लाल भडक पण नाही. मित्रांनो, अजून एवढे बाकी आहे. मित्रांनो, हे बघा, मी सुद्धा तळते. मित्रांनो, पण हा चमचाला गॅसवर फिरवून खूप गरम झाला. आता मला नाही करायचं, मी बोर झालेला. मित्रांनो, आपल्याला ना हे एकदम लाल बुंद तळून घ्यायचे. तेव्हा ते खरपूस होत. किती गरम आहे मम्मी, ते असं वाटतंय जर मम्मी तू ना हे चमचा त्याच्यात ठेवलेला आहे
जर का त्याला हात लावला ना तरी पण इतकं गरम वाटतंय. बिचारे चिप्स किती जळताय तरी ओरडताय ते मला बाहेर काढा. हा चमचे दे बाळा पहिले. हा झारा आहे. हां वॉट एव्हर काय म्हणतात त्याला, झारा. मित्रांनो हे बघा, आपण एकदम लाल बुंद असे तळून घेतलेले. जर का ते व्हाईट व्हाईट राहिले तर ते एकदम नरम नरम होता, आणि आपण जर का त्याला रेड करून घेतलं तर एकदम कुरकुरीत होता. हे बघा आपले स्वीट पोटॅटो चिप्स. मित्रांनो मी आता तुम्हाला याची पुढची रेसिपी सांगते. तर मित्रांनो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, जे की माझी मम्मी टाकते. मम्मा ते खारट तर नाही होणार ना? नाही, थोडंसंच घालायचं. ओ, आणि तुम्हाला जेवढं तिखट लागतं तितकं तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर का कमी तिखट करायचे असेल चिप्स तर तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता, आणि जास्त करायचे असले तर तिखट तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. माझ्या मम्मीने इथं थोडंसंच टाकलेलं आहे, कारण मी तिखट खात नाही. आणि मी तिखट खाल्लं पण असतं जास्त, पण मला ना हे काय म्हणतात मम्मी त्याला, हां टॉन्सिल्स वाढलेले आहे आणि माझं तोंडसुद्धा आलेलं आहे, म्हणून मी कमी तिखट खाणार आहे. हे बघा काय कर रिद्धी, चवच बघून घे. मम्मी मी खूप एक्सायटेड आहे. झालं का? हो झाले. 1 मिनिट मी पण करते आता. अरे मी काय उलट्या हातानं करते. हे किती रेड रेड दिसत आहे. आणि जवळ घेऊन खाऊन दाखवते ती बघा म्हणा. चव त्याची कुरकुरीतपणा जाणवल ना, तू जेव्हा खाशील ना तेव्हा आवाज येईल. हां आपण एकाला तोडूया. कशाला तोडू? तुटणार, जाऊ दे, माझ्याकडे नाही तुटला. चला आता आपण पहिले याची टेस्ट घेऊन बघूया. मित्रांनो रेडी आहे आपले स्वीट पोटॅटो चिप्स. तर मित्रांनो मला हे खूप छान वाटतं आहे. बघा तर आवाज येतोय का? माझे हात घालून मित्रांनो तर त्याचा आवाज येतोय का मित्रांनो? पण आता आपण पहिले काय करूया, सगळ्यात इम्पॉर्टंट काम करूया, म्हणजे याला चेक करूया खाऊन कसे झाले. मी एक्सायटेड आहे मित्रांनो, लवकर करू. हा चूज केला मी, हा जाईल माझ्या तोंडात. मित्रांनो तो काहीतरी म्हणतोय, तो म्हणतोय मला खाऊ नका, पण मी असं करणार नाही. वाव मित्रांनो एकदम 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 खूप सुंदर झालेले आहे पोटॅटोचे स्वीट पोटॅटोचे चिप्स. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का या स्वीट पोटॅटो चिप्सची चव कशी आहे? तर तिखट आणि गोड मिक्स आणि एकदम खुश. म्हणजे मित्रांनो या दोघांची म्हणजे ते दोघं एकत्र आले इतके स्वीट लागते, म्हणजे एकदम भारी लागतात. वाव मला तर खूप मजा आली. खूप छान झाली मम्मी तुझी रेसिपी. मित्रांनो तुम्हाला जर का माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे स्वीट पोटॅटोचे चिप्स करून कसे झाले. एकदम भारी नाही झाले का? मित्रांनो तुम्ही पण याची टेस्ट करून बघा हे कसे झाले, आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.